नमस्कार, आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित आयुर्वेदिक रुग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी। 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान, 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार। आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी 2 वर्ष मुदतवाढ। विना परवानगी झाड तोडल्यास आता 50,000 रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। सेल्फीचा मोह पडला महागात, धुक्यामुळे पाय घसरला, 1500 फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू। 4 महिन्यापूर्वी प्रेमविवाह, 19 वर्षीय विद्यार्थिनीवर भर रस्त्यात नवऱ्याकडूनच चाकू हल्ला। बिल्डिंग खालून जाताना अंगावर कुत्रा पडला, 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। योजना पॉप्युलर झाली, सावत्र भावापासून सावध रहा, बहिणींचा शिंदेंना सल्ला। रक्षाबंधन पूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 तारखेला मिळणार। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्रुटी, 15 लाख लाभार्थ्यांची बँक खाती चुकीची किंवा बंद। सोलापुरातून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल, भुजबळच्या नेत्यांच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा, जरांगेंची भुजबळांसह राणेंवर टीका। काही जण सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी भिजू, मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला, तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा। मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय, तुम्ही नेत्यांसाठी लढताय, उगाच नादी लागू नका, मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा। बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सीमेवर, राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींना पत्र। सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा उपचाराअभावी मृत्यू, राहुल नार्वेकरांनी दिले होते 2 डॉक्टरांच्या निलंबनाचे आदेश। जीव वाचवण्यासाठी शेख हसीना नेस्त्या वस्त्रानिशी देशातून पळाल्या, जीवनावश्यक वस्तूही घेतल्या नाहीत। पुण्यातील केक आर्टिस्टला रॉयल आयसिंग आर्टसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाचा सन्मान। श्रीलंकन फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, 3ऱ्या सामन्यासह वन डे मालिका गमावली। विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या खासदार मुलाची प्रतिक्रिया, म्हणाला हे देशाचे नुकसान आहे। विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, डिहायड्रेशनचा त्रास। हसीनाच्या पक्षाचे 20 नेत्यांचे मृतदेह सापडले, बांगलादेशातील 27 जिल्ह्यात हिंदूंवर हल्ले। महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने केले निराश, अंतिम फेरीत 11व्या स्थानावर। लॉन्च होण्यापूर्वीच टाटाने दाखवली कर्व आयसीई ची झलक, 2 सप्टेंबर रोजी होणार लॉन्च। जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव। 22 कॅरेटचा भाव 64,840 रुपये, तर 24 कॅरेटचा 70,735 रुपये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आकाशम मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।